नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. शृंगारतळी क्रीडाप्रेमींच्या उत्कंठेला उधाण आणणाऱ्या आणि अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या जानवळे प्रीमियर लीग 2026 पर्व 8वे या क्रिकेट स्पर्धेचा नुकताच दिमाखात समारोप झाला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये गावदेवी 11 संघाने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर अजिंक्यपद पटकावलंय. या स्पर्धेत एकूण 8 संघांमधील 120 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवत खेळाचा उच्च दर्जा सिद्ध केला. श्री सुदीप तुपते, श्री दिनेश धामणसकर यांच्या मालकीच्या गावदेवी 11 संघाने विजेतेपदावर नाव कोरलंय, तर श्री पंकज दळवी आणि श्री पिंट्या दळवी यांच्या मालकीचा श्री खेमेश्वर कृपा संघ उपविजेता ठरलाय. श्री रोहंता रहाटे यांच्या शिवकमलेश्वर संघाने तृतीय आणि कुमार अली बरमारे यांच्या अली फायटर्स संघाने चतुर्थ क्रमांक पटकावलाय. स्पर्धेत खेळाडूंनी वैयक्तिक कामगिरीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. सैफुल्ला बरमारे यांना उत्कृष्ट फलंदाज आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आलंय. नदीम मनियार उत्कृष्ट गोलंदाज ठरला, तर भाईजान याने मालिकावीर पुरस्कारावर नाव कोरलंय. यासोबतच मैदानावर आपल्या खेळाची छाप पाडणाऱ्यांमध्ये सिक्सर किंग प्रथमेश दळवी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कुमार अक्षय महादलेकर, उगवता ताराकुमार अर्णव तांबे आणि ज्येष्ठ पण श्रेष्ठ म्हणून श्री प्रवीण जाधव यांचा सन्मान करण्यात आला. अभय फोरेवर या संघाला स्पर्धेतील सर्वात शिस्तबद्ध संघ म्हणून गौरवण्यात आले. केवळ क्रिकेटच नव्हे तर सामाजिक बांधिलकी म्हणून स्पर्धेदरम्यान स्वरा संसारे, रिया खातू, मंजिरी जानवळकर आणि सुदेश जाधव यांचा त्यांनी केलेल्या विशेष कार्याबद्दल गौरव करण्यात आला. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यामध्ये रसिक प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ आणि महिलांसाठी खास 8 पैठणी अशा आकर्षक बक्षिसांची मेजवानी होती. बक्षिसे जिंकणाऱ्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्याने या सोहळ्याची शोभा अधिकच वाढवली. रियाज ठाकूर, कोकण वार्ता न्यूज, रत्नागिरी. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.